असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। अजितदादांना महायुतीत घेतल्यामुळे ऑलरेडी तोटा झालेला आहे। याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट अशी की त्यांचं डझनभर मंत्री सोसावे लागले आणि दुसरी गोष्ट अशी की ती लॉयल्टी नाही दिसली त्यांच्यामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये, त्यामुळे पस्ताव्याची पाळी आणली असं मला वाटतं। अनेक मोठे विश्लेषक बोलतात की देशात काही हो, राज्यात महायुतीला फटका बसणार, महायुतीच्या 30च्या पुढे राहतील, महाविकास आघाडी 30च्या पुढे राहील। नाही, महायुतीला साधारणतः 37 ते 40 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे, जो मी अभ्यास केला त्याच्यावरून। परंतु महाआघाडी गेल्या वेळेला अगदीच क्षुद्र अशा पातळीवर होती, त्या मानाने त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल। यांना जर 37 मिळाल्या तर अर्थातच 8 आणि 3 11 त्यांना मिळतील, यांना जर 35 मिळाल्या तर 15 मिळतील। पण म्हणजे 2 आकडी आकडा महाआघाडी गाठेल असं मला वाटतंय। पण महायुती ठीक आहे, 37-40 वाईट नाही त्यांचा। अजित पवार गटाला किती जागा मिळेल? अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा माझा अंदाज आहे। तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कोण सरस ठरेल? अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये केव्हाही शरद पवार सरस होतेच आणि यावेळेला ते अधिकच सरस ठरले असं मला वाटतं। ठाकरे गटाला सहानुभूती आहे की नाही? ठाकरे गटाला सहानुभूती आहे यात शंका नाही। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।